ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो जाणून घेऊया कशा पद्धतीने आता सगळ्यांना गोड गोड बोलून खिशात घालू पाहणाऱ्या प्रियाचा अस्मिता करणार चांगलाच पाण उतारा, तर दुसऱ्या बाजूला आता रविराज काकांना अर्जुनच्या मार्फत समजणार प्रिया नागराजला सोडवण्याचे प्रयत्न करत असल्याचे गुपित। आता नेमकं कसं काय काय घडतं ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर आपण इथे पाहिलंय की प्रियाला त्या वकील साहेबांचा फोन आल्यानंतर अश्विनला शंका आलेली आहे की हे वकील नेमके आहेत तरी कोण आणि यांचा प्रियाजवळ काय संबंध असेल। मग आता अश्विन विचार करतो, दादा या वकिलाला ओळखतो का, विचारलं पाहिजे, कारण तन्वी कमीत कमी 2 मिनिटं तरी त्या वकिलाबरोबर बोलली, नक्कीच काहीतरी गडबड असू शकते। मग आता अश्विन अर्जुनच्या रूममध्ये येतो आणि मग आता अर्जुनला तो म्हणत असतो, दादा मला तुला एका वकिलाबद्दल थोडं विचारायचं होतं। अर्जुन म्हणतो, हो विचार ना। मग आता अश्विन त्या वकील साहेबांचं नाव अर्जुनला सांगतो आणि म्हणत असतो, दादा तू या वकिलांना ओळखतोस का। आता अश्विनने असं म्हटल्यावर अर्जुन विचारतो, तुला कसं माहिती यांचं नाव, तुला काय संबंध यांच्याशी आला होता। त्यावर मग अश्विन म्हणतो, अरे नाही दादा, माझा काहीही संपर्क किंवा संबंध यांच्याशी नाही आहे, पण काय झालं ना, आज मी आणि तन्वी रूममध्ये बोलत असताना संध्याकाळी यांचा तन्वीच्या फोनवरती फोन आला होता। तेव्हा तन्वी आवरायला जात होती म्हणून मी तिचा फोन उचलला, तर हे म्हणत होते की तुम्ही माझ्याकडे केस वेगळी डिस्कस केलीत आणि मला डॉक्युमेंट वेगळ्याच केसचे पाठवलेत, तर जे असेल ते मला व्यवस्थित सांगा अँड ॲट ऑल। तर मग मी विचार केला की मे बी काहीतरी तुझ्या कामा रिगार्डिंग वगैरे असेल। त्याबरोबर अर्जुन हा त्याला म्हणत असतो, तू तन्वीला विचारलंस का की कदाचित तिनेच काहीतरी कामासाठी त्यांना अप्रोच केलं असेल। त्यावर मग अश्विन म्हणतो की नाही तन्वीने त्यांना अप्रोच केलं नव्हतं, माझं तन्वीबरोबर बोलणं झालं। तन्वीने लगेच येऊन माझ्या हातातनं फोन घेतला आणि ती त्यांच्याशी बोलली आणि तिने त्यांना सांगितलं की रॉंग नंबर आहे म्हणून तुम्ही चुकीच्या व्यक्तीला कॉल केला आहे वगैरे, असं लगेचच तिने त्यांना क्लिअर केलं होतं। त्यामुळे तन्वीचं काही काम असेल किंवा तन्वीने त्यांना कॉन्टॅक्ट केला असेल समोरून, असं मला तरी वाटत नाही। पण नक्की या वकिलांचं तुझ्याकडे वगैरे तर काही काम नाही ना, ते एकदा बघ आणि कसलं काय असेल तर म्हणजे व्यवस्थित त्यांच्याबरोबर कन्व्हर्सेशन करून घे। कळतंय ना दादा तुला मला काय म्हणायचं आहे ते। अर्जुन म्हणतो, डोंट वरी, तन्वीला पुन्हा त्यांचा फोन येणार नाही, ही जबाबदारी माझी। त्यावर अश्विन म्हणतो, थँक्यू सो मच दादा, मला फक्त एवढंच क्लिअर करायचं होतं तुला। ॲक्च्युली तन्वीला जेव्हा त्यांचा फोन आला ना, तेव्हा नंतर तन्वी खूप जास्त रेस्टलेस वाटली मला असं वाटलं की बळने ते तन्वीला त्रास देत आहेत वगैरे, म्हणून मी तुझ्याकडे मदत मागायला आलो। आता अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो, अश्विन अरे वकील साहेब तुझ्या बायकोकडे मदत मागायला नाही आलेले, तर उलट तुझी बायकोच त्यांच्या मागे लागलेली आहे। आता नेमकं ह्या प्रकरणाच्या मुळाशी गेलंच पाहिजे, तन्वी नक्की त्या वकिलाकडे का गेली होती हे बघितलंच पाहिजे, असा विचार करून अर्जुन अश्विनला म्हणतो, तू काळजी करू नको, तू जा। मग अश्विन तिकडनं गेल्यावर आता इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको प्रिया त्या वकिलाला भेटायला गेली होती, यामागे नक्कीच काहीतरी खूप मोठं महत्त्वाचं आणि ठोस कारण आहे। आता नेमकं काय ते शोधून काढलं पाहिजे। तर तोपर्यंत आता अश्विन हा त्याच्या रूममध्ये येतो। प्रिया तू कुठे गेला होतास असं अश्विनला विचारते। त्यावेळी अश्विन तिला सांगत असतो की नाही गं, काही नाही, मी इथेच होतो हॉलमध्ये, जरा तहान लागली म्हणून पाणी प्यायला गेलो होतो। आता खरं तर अश्विन प्रियाला खरं सांगणं टाळतोच। तर दुसऱ्या बाजूला अर्जुन सायलीला म्हणत असतो, उद्याच्या उद्या मी एक काम करतो, मी थेट जाऊन या वकिलाला याच्या ऑफिसलाच भेटतो। एकदा का याच्या ऑफिसला गेलो की याच्याशी माझं सविस्तर बोलणं होईल आणि नक्की प्रिया याच्या ऑफिसला का गेली होती, तिचं तिकडे काय काम होतं, तिला काय मदत हवी आहे वकिलाची, हे सगळं मला समजून जाईल। घरामध्ये स्वतःचे वडील आणि दीर वकील असतानासुद्धा तिला बाहेरच्या वकिलाची गरज काय लागते हे आता मला शोधून काढलं पाहिजेच। जोपर्यंत मी हे तपासणार नाही तोवर माझ्या जीवात जीव येणार नाही। सायली म्हणते, अहो आता तर आपल्याला सगळं सत्य कळालंच आहे की ती तन्वी नाही आहे म्हणून। त्यावर अर्जुन म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे, पण तिला तर हेच वाटतंय ना की अजून घरातल्यांना ती तन्वी वाटते म्हणून। त्यावर सायली म्हणते, अहो वाटतेय काय, वाटतेच आहे, बघताय ना पूर्ण आजीसुद्धा तिला तन्वी करतायत, आईसुद्धा तिला तन्वी करतायत। त्यावर अर्जुन म्हणतो, पण मी उद्या तिचा हा खोटा मुखवटा फोडण्यासाठी आणखीन काही पुरावे मिळत आहेत का ते बघणारच आहे की। त्यावर सायली म्हणत असते, अहो पण ते वकील साहेब तुम्हाला का सगळं सांगतील, तुम्ही विसरताय का ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या केसबद्दल गोपनीयता बाळगता, कोणाला काही सांगत नाही, तसेच ते वकील साहेबसुद्धा त्यांच्या केसबद्दलची डिटेल दुसऱ्याला का देतील। त्यावर अर्जुन म्हणतो, नाही बायको तुझं बरोबर आहे, पण काय आहे ना, हे जे
वकील साहेब असे आहेत ते सिनियरचे खूप चांगले जुने ओळखीचे आहेत. ॲक्च्युली ह्याच वकिलाला सिनियरने सुद्धा सनद दिली होती. त्यामुळे आता जेव्हा सिनियरने सांगितलं तेव्हा तो नक्कीच मला सर्व डिटेल्स देईल. त्यामुळे मी आधी सिनियरकडे जातो आणि त्याला हे सगळं सांगतो. मग दुसऱ्या दिवशी अर्जुन रविराज काकांकडे येतो आणि रविराज काकांना प्रियाने त्या वकिलाला कॉल केल्याचं सगळं सांगतो. त्यावर लगेचच आता इकडे तिला रविराज काका सांगतात की हे बघ, तू काळजी करू नकोस अर्जुन. जर तन्वीने खरोखर त्या वकिलाला कॉल केला असेल तर नक्की ती त्याच्याकडे कशाला गेली होती, तिचं तिकडे काय काम होतं, या सर्व गोष्टी मला ॲडव्होकेट सांगतीलच. कारण शेवटी त्यांना सनद मीच दिलेली आहे. त्यामुळे माझ्याजवळ ते खोटं बोलू शकणार नाही. मग लगेचच रविराज काका त्या वकील साहेबांना फोन करतात आणि फोन करून ते विचारू लागतात की माझी मुलगी तन्वी सुभेदार तुमच्याकडे आली होती आणि ती तुमच्याजवळ काय विषयावरती चर्चा करत होती. आता अर्जुन रविराज काकांच्या समोर बसलेला असतो. तर रविराज काका म्हणत असतात, हे बघा, काळजी करू नका ॲडव्होकेट, मी ही गोष्ट इतर कोणालाही सांगणार नाही की तुम्ही तुमच्या केसबद्दलची इन्फो मला दिलेली आहे. आणि तसंही आपल्या दोघांचे ऋणानुबंध किती वर्षांपासूनचे आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. तुम्हाला माहिती आहे मी तुम्ही दिलेल्या माहितीचा कुठल्याही पद्धतीचा चुकीचा किंवा गैरवापर करणार नाही आहे. त्यावर मग ते वकील साहेब सांगतात की अहो साहेब, तन्वी मॅडम माझ्याकडे नागराजच्या केस संबंधी आल्या होत्या. म्हणजे आधी जेव्हा त्या माझ्या ऑफिसला दुपारी एकदा आल्या होत्या तेव्हा त्यांनी मला त्यांच्या एका पुण्याच्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट हवा आहे, त्यांचा नवरा त्यांना खूप त्रास देतो आणि त्यासाठी त्यांना पनवेलमध्ये अपील करायचं आहे, मग करता येऊ शकतं का हे विचारलं. आणि नंतर जेव्हा मी केसच्या डिटेल मागवून घेतल्या तेव्हा त्यांनी मला वेगळ्याच कुठल्या तरी केसच्या डिटेल मेसेज केल्या. म्हणून मग ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी मी त्यांना कॉल केला. तेव्हा त्यांनी मला स्पष्टपणे नकार दिला. त्या म्हणाल्या की रॉंग नंबर आहे वगैरे वगैरे आणि त्यांनी फोन कट केला. नंतर जेव्हा मी पुन्हा थोड्या वेळाने काम करत बसलो होतो तेव्हा मला त्यांचा फोन आला आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही चुकीच्या वेळी कॉल केलात. मग मी त्यांना म्हटलं की ते सगळं सोडा, मला कामाच्या डिटेल प्रोव्हाइड करा. त्यावेळी मग तन्वी मॅडमनी मला नागराज केसबद्दल सांगितलं आणि नागराजला मला बेल मिळवून द्यायची आहे असं सुद्धा म्हटलं. आता हे ऐकून तर अर्जुनच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि त्यांना आता हे खरं कळालेलं असतं की याचा अर्थ नागराजला बेल मिळवून देण्यासाठी दुसरं तिसरं कोणी नाही तर प्रियाच मदत करते. रविराज काकांना एक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे ज्या माणसामुळे आपल्या आईवडिलांना एवढा मनस्ताप झाला, आपल्या आईवडिलांना एवढा त्रास झाला, आपल्याला आपल्या आईवडिलांपासून दूर राहावं लागलं, सगळ्या गोष्टीचं वाटोळं झालं, त्याच माणसाला सोडवण्यासाठी तन्वी एवढी धडपड का करत असेल. नक्की तन्वीचं आणि नागराजचं असं काय साटलोटं आहे जे मला कळत नाही आहे आणि त्यासाठी तन्वी नागराजला मदत करण्यासाठी उतावळी झाली आहे. नाही, नक्कीच काहीतरी अशी एखादी गोष्ट आहे जी मला माहिती नाही आहे आणि जी म्हणजे खूप महत्त्वाची आहे आणि ज्यामुळे तन्वी नागराजची मदत करते. त्याशिवाय तन्वीसारखी स्वार्थी मुलगी इतर कोणाची मदत करणं शक्यच नाही आहे. जिथे ती स्वतःच्या आईला रक्तदान करायला आली नाही त्याच्यावरूनच तिची लायकी काय आहे हे मी बरोबर ओळखलं अर्जुन. नक्की काहीतरी गडबड आहे असं रविराज काका म्हणत असतात. आता अर्जुन मनात म्हणत असतो, सिनियर तुला काय सांगू आता केवढी मोठी गडबड आहे ती. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिता ही नाराजच असते कारण सचिन तिच्याबरोबर चांगला वागत नसतो. सचिनने तिला कलर वगैरे काही लावलेला नसतो. मग आता त्या ठिकाणी प्रिया येते आणि प्रिया म्हणत असते, काय झालं अस्मिता, तू अशी एकटीच गप्प आणि उदास का बसली आहेस, बोल ना, तुला काही होतं आहे का, तुला काही दुखतं आहे का, कसला त्रास होतो आहे का तुला, हे बघ काहीही असेल ना तर तू माझ्याजवळ शेअर करू शकतेस हा. त्यावर लगेचच अस्मिता म्हणते, बापरे काय गं, आज तुझ्यामध्ये सायलीचं भूत वगैरे शिरलं आहे की काय, हां, एवढी काळजी तुला माझी केव्हापासून वाटू लागली. हे बघ तुझी नाटकं बरोबर कळता येतं मला तन्वी. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणू लागते, अगं असं का बोलतेस तू अस्मिता, नाही मला मान्य आहे आत्तापर्यंत मी एवढी पापं केली आहेत आणि एवढ्या चुका केल्या आहेत ना की माझ्यावर कोणालाही विश्वास ठेवणं सहज सोपं शक्य नाहीच होणार. पण अस्मिता अगं माझ्यावरती प्लीज विश्वास ठेव. विसरलीस का तू आपल्या दोघींची पूर्वी केवढी घट्ट घनिष्ठ मैत्री होती. आपण दोघी एकत्र असलो तर आपल्याला इतर कोणाचीही गरज नाही भासायची. आणि आज तुझी ही एवढी बालमैत्रीण, तुझी एवढी चांगली मैत्रीण, गुणाची मैत्रीण तुझ्याकडे स्वतःहून आली आहे, तुझी चौकशी करते, तुला काही त्रास होतोय का, तुझी तब्येत बरी आहे का विचारते आणि तू मात्र तिला असं धुडकावून लावतेस आणि म्हणतेस की तुला काहीच सांगायचं नाही आहे तिला म्हणून. याला काय अर्थ आहे. मला माहिती आहे सध्या तू सचिनमुळे अपसेट आहेस ना. त्यावरती म्हणते, हे बघ तू सचिनबद्दल, त्यावरती म्हणते नाही बोलणार अपशब्द.
बद्दल मी काहीही वाईट बोलणार नाही. अगं मी का बोलू त्याच्याबद्दल वाईट? कितीही झालं काहीही झालं तरी सचिन शेवटी तुझा नवरा आहे. आणि आपल्या बायकांचा ना आपला नवरा हा वीक पॉईंट असतो गं. आपला नवरा आपल्याशी कितीही वाईट वागला, आपल्या नवऱ्याने आपल्याला कितीही त्रास दिला ना, तरीही आपण आपल्या नवऱ्यांना मात्र कायमच प्रोटेक्ट करत राहतो. आता बघतेस ना, माझ्यामध्ये आणि अश्विनमध्ये सुद्धा लुटूपुटूचे वाद होतच असतात, पण म्हणून मी आणि अश्विन काही एकमेकांची साथ सोडत नाही. तसंच तू आणि सचिनसुद्धा एकमेकांची साथ कधी सोडणार नाही, मला माहिती आहे. त्याबरोबर अस्मिता ही म्हणू लागते, आज नक्की सूर्य पूर्वेकडनंच उगवला होता ना? नाही, मला ना आज सकाळी सूर्य पश्चिमेकडनं वगैरे उगवला होता की काय असं आता वाटू लागलं आहे. तन्वी, नक्की तुझं काय चाललं आहे? तू काय समजतेस? तुला काय वाटतं की तू माझ्याशी गोड गोड बोलशील, मला स्वतःच्या जाळ्यात ओढशील आणि मग तू माझ्याकडनं घरात काय सुरू आहे वगैरे या सगळ्याची माहिती काढशील ना? तन्वी, तुझ्या इतकी नीच, नालायक, खालच्या पातळीची, आतल्या गाठीची मुलगी ना मी आजपर्यंत अखंड जगात पाहिलेली नाही आहे. पण खरंच तुला ना लाज म्हणून उरलेली नाही आहे आणि लाज तर तुला वाटतही नाही आहे. पण आता बास, आत्ताच्या आत्ता माझ्या रूममधनं बाहेर हो. चालती हो तन्वी इकडनं. उगाचच्या उगाच मला आणखीन त्रास देऊ नको. ऑलरेडी मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, स्ट्रेसमध्ये आहे. माझ्या मनात माझ्या गोष्टी आहेत, उगाच मला त्यामध्ये तू आणखीन तुझा स्ट्रेस देऊ नकोस. त्यामुळे प्लीज तू इकडनं आता निघ. प्रिया म्हणते, अगं अस्मिता म्हणते, तन्वी तुला एकदा सांगून समजत नाही का? मी निघ म्हटलं आहे ना, निघ. मग अस्मिता एवढं सुनावते, त्यानंतर मग ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे सचिन याच्या पर्समध्ये आता अस्मिताला इकडे म्हणजे रुमाल सापडतो ज्याच्यावरती लिपस्टिकचे डाग असतात. आता अस्मिता ते लिपस्टिकचे डाग बघते आणि तिला आता प्रश्नच पडतो की सचिनच्या म्हणजे खिशामध्ये रुमाल आणि त्याच्यावरती लिपस्टिकचं डाग, आणि ही लिपस्टिक तर मी वापरतच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेले कितीतरी दिवस मी सचिनचा रुमाल यूजच केलेला नाही आहे. मग सचिनच्या रुमालावरती हे लिपस्टिकचे डाग कुठून आले? कोणी लावले असतील हे सचिनच्या लिपस्टिकचे डाग रुमालावरती? कोणाचे असतील हे डाग? अश्विन, अर्जुन आणि मॉम डॅड, पूर्ण आजी हे सगळे जे बोलत होते तेच तर कदाचित खरं नाही आहे ना? सचिन मला चीट तर करत नाही आहे ना? इतकेच सचिनचा फोन वाजतो. अस्मिता बघते की सचिन वॉशरूमला गेला आहे, फोन वाजतोय. अस्मिता फोन उचलते. आता समोरून एका मुलीचा आवाज येतो, हॅलो सचिन. इतक्यात सचिन रागात तिकडे येतो आणि अस्मिताच्या हातातनं फोन हिसकावून घेत फोनवर बोलू लागतो, हॅलो, मी करतो तुला थोड्या वेळात. हो करतो, हो बाय. त्याबरोबर सचिन आता अस्मितावर ओरडतो, अस्मिता तुला किती वेळा सांगितलं आहे माझे कामाचे फोन असे घेत जाऊ नकोस म्हणून. तू का माझ्या फोनला हात लावतेस? तुला माहिती आहे ना मला फोनला हात लावलेला आवडत नाही, मग अगदी कुणीच नाही. त्याबरोबर ती म्हणते, पण सचिन अरे एवढं चिडण्यासारखं काय आहे? आणि मी फोन घेतल्याने काय फरक पडणार होता असा? सचिन म्हणतो, अगं अस्मी, मी म्हटलं ना कामाचा फोन होता म्हणून. अस्मिता म्हणते, सचिन तुझा जॉब गेला आहे ना? मग त्यावर सचिन म्हणतो, अगं पण इंडियात आल्यानंतर मी इंडियन कंपनीजमध्ये जॉबसाठी ॲप्लिकेशन देतो आहे ना, मग त्यासाठीच इंटरव्ह्यूचा फोन होता. आणि अगं अस्मी, जरी माझा एक जॉब गेला असला तरी मी असे हातावर हात ठेवून बसू शकत नाही. अगं अजून तुझी डिलिव्हरी बाकी आहे, अजून तुझं सगळं बाकी आहे. आपलं बाळ या जगात आल्यानंतर होणारा खर्च, त्याचं खाणं पिणं, शिक्षण, पाणी, सगळ्याच गोष्टींचा विचार मला आत्तापासूनच करायला नको का? मग त्या सगळ्यासाठी पैसा लागणारच आहे ना? मग त्यासाठी मला पैसे कमवायला जावंच लागेल ना? उगाचच्या उगाच मी तुझ्यावरती रागवेन असं होईल का? त्यावरती आता नाराज होऊन खाली बसते. अश्विन आता सचिन हा लगेचच तिच्या जवळ येतो आणि विचार करतो की नाही सध्या मला ह्या बावळट मुलीला दुखवून चालणार नाही. आणि मग तो तिला म्हणू लागतो, ओके अस्मी प्लीज बघ ना माझ्याकडे. अस्मिता सॉरी, आय एम सो सॉरी. मी तुझ्यावर एवढं रागवायला नको होतं आणि मी तुला एवढं ओरडायलाही नको होतं, पण काय करू गं मी? खरंच माझी चिडचिड होते. सध्या जॉब नाही, खिशात पैसे नाही, त्यामुळे मला टेन्शन येतं गं. पण खरंच कामाचा फोन होता, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं मला जॉब मिळाल्यावर, म्हणून मी रागवलो ना. तशी बिचारी अस्मिता गणते. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया ही विचार करत असते, शिट, मला वाटलं होतं तो सचिन या अस्मिताचा वीक पॉईंट आहे. मी त्याचं नाव घेतलं तर अस्मिता इमोशनल होईल आणि इमोशनल करून मी तिला माझ्या टीममध्ये फिरवून घेईन. पण शिट, कसलं काय आणि कसलं काय, उलट तिने तर मलाच धुडकावून लागलं. पण नाही,
हे फार काळ होणार नाही. आता लवकरात लवकर मी काहीही करून त्या अस्मिताला माझ्या टीममध्ये घेणारच. काहीही झालं तरी शेवटी आता मला माझी टीम चांगली स्ट्रॉंग करायची आहे. मला एक एक गोड गोड बोलून सगळ्यांना माझ्या गटात घ्यायचं आहे. सुरुवात तर मी केली आहे अश्विनपासून, आता नेक्स्ट टार्गेट आहे ही अस्मिता. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला पूर्णाजी ही कल्पनाला म्हणत असते, मला तर तन्वीचं वागणं काही समजत नाही म्हणजे आत्तापर्यंत धड लोकांबरोबर बोलतही नव्हती आणि आत्ता एकदम अचानक आपल्यासाठी एवढी काळजी वगैरे दाखवते. मला खरंच समजत नाही आहे तिचं हे वागणं. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणत असते, हो ना, मलासुद्धा काही समजत नाही आहे. नाही म्हणजे पूर्वी ती फक्त अश्विनसमोरच गोडगोड वागायची, गोडगोड बोलायची आपल्या सगळ्यांबरोबर, पण हल्ली आता अश्विन घरात नसला तरीसुद्धा ती चांगलं वागते. कळत नाही आहे नक्की हे सगळं कितपत खरं समजायचं आणि कितपत खोटं, किती हे खरं आहे आणि किती खोटं. नाही म्हणजे या अगोदर जेव्हा नवीनच लग्न झालं होतं तेव्हासुद्धा तन्वी आपल्याबरोबर चांगलं वागायची, पण नंतर शेवटी ती तिचे खरे रंग आपल्याला दाखवायला लागलीच की. खरे गुण आपण तिचे पाहिलेत एकदा, आणि एकदा दुधाने तोंड पोळलं की माणूस ताकसुद्धा फुकून फुकून पितो असं म्हणतात ना पूर्णाई. त्यामुळे तन्वीवरती आता पुन्हा विश्वास ठेवायचा म्हटलं ना तरी मला खूप भीती वाटते हो, काळजी वाटते. पुन्हा ही मुलगी काय करेल काही नेम नाही. त्याबरोबर प्रताप म्हणतो, एक मिनटं, काय चाललं आहे तुम्हा दोघींचं? आणि तन्वीवर विश्वास ठेवण्याबाबत तुम्ही चर्चा करताय. मुळात तन्वीची विश्वास ठेवावी अशी लायकीच नाही आहे, त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवण्याचा विचारही चुकून पण करू नका. जी मुलगी स्वतःच्या आईची होऊ शकली नाही, जी मुलगी आपल्या जन्मदात्या आईला रक्त देण्यासाठी वेळेवर पोहोचू शकली नाही, ती मुलगी सासू सासरा आणि आजे सासू यांची काय होणार आहे? पूर्णाई, कल्पना, तुम्ही दोघीजणी प्रत्येक वेळी विचार ना भावनिक पद्धतीने करता आणि तिथेच तुम्ही फसता. तुम्ही विचार जरा प्रॅक्टिकली करा, इमोशन्स बाजूला ठेवा, मग बघा तुम्हाला सगळं समजेल. यावेळी प्रिया नाटक करते कारण तिला फक्त आपल्या गुडबुकमध्ये यायचं आहे बास, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. त्यामुळे तुम्ही तिच्या गोडगोड बोलण्याला फसायला जाऊ नका. अर्जुन आणि सायली सांगतायत ना वेळोवेळी की प्रिया खोटारडी आहे, ती खोटं बोलते, फसवते आपल्याला. मग आणि सगळ्यात महत्त्वाचं, सायली जी सगळ्यांची काळजी करते, सगळ्यांशी चांगली वागते, ती जर प्रियाबरोबर वाईट वागते तर याचा अर्थ नक्कीच प्रियामध्ये काहीतरी खोट असेलच ना. त्यावर पूर्णाजी म्हणते, हो अगदी बरोबर बोलतोयस तू प्रताप. तसंही सायली ही तन्वीला आपल्या खूप आधीपासून ओळखते, त्यांचं लहानपण बालपण सगळं एकत्र गेलेलं आहे. त्यामुळे सायली जर म्हणते की तन्वी पहिल्यापासूनच विचित्र आहे तर नक्कीच तन्वी वाईट असणार, विचित्र असणारच, त्यामध्ये काही डाऊट नाहीच आहे. कारण सायली ही खूप गुणाची मुलगी आहे आणि सायली कधी खोटं बोलणार नाही याची मला खात्री आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.